श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयभ्यो नमः. ओम आदित्यै नमः. ओम नमस्कार. विवाहविषयक मालिकेत या चॅनलवर आपले 3 व्हिडिओ प्रसारित झाले. त्यानंतर अनेक जणांनी विवाह या विषयाने इतर जे न स्पर्शिलेले विषय आहेत त्यांवरही व्हिडिओ बनवावेत अशी विनंती केली. बहुतेक जणांनी एक विनंती केली, ती म्हणजे विवाहास विलंब होणारे योग कुठले असतात यावर एक व्हिडिओ बनवावा आणि तशा काही कुंडल्याही सोडवून दाखवाव्यात आणि विलंब म्हणजे नक्की काय हेही समजवावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये विवाहास विलंब करणारे ज्योतिषशास्त्रीय योग कुठले आहेत हे आपण पाहूया. मुख्य म्हणजे विलंब म्हणजे नक्की काय होतं, की लग्न उशिरा होतं की इतर काही योग त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात यावरही आपण चर्चा करू आणि त्या दृष्टीने काही कुंडल्याही सोडवून पाहू. तर प्रेझेंटेशन शेअर करतो. विवाहास विलंब करणारे योग. विवाहास विलंब करणारे योग पाहताना आधी विवाहाचे कारक योग कुठले आहेत, विवाहाचे कारक ग्रह कुठले आहेत हे आपण पाहून घेऊया. या विश्वाचा जो एकंदरीत प्रपंच मांडलेला आहे, या विश्वातलं जे जे काही आपण पंच ज्ञानेंद्रियांनी जे घेतो, आपल्या पंच ज्ञानेंद्रियांची ओढ जिथे जिथे असते तो म्हणजेच संसार हा चंद्र हा ग्रह दर्शवतो. कुंडलीमध्ये चंद्र जर बलवान असेल तर व्यक्तीला संसाराची प्रपंचाची आसक्ती आणि ओढ असते. चंद्र बलवान असणाऱ्या व्यक्ती सहसा प्रपंचापासून पटकन दूर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे चंद्र हा एक ओव्हरऑल संसाराचा कारागृह होतो. या संसारामध्ये दोन व्यक्तींमधलं आकर्षण, दोन व्यक्तींमधली प्रीती, माया, जवळीक आणि एकंदरीत तारुण्य शुक्र ग्रह दर्शवतो. जलतत्वाचा चंद्र आणि शुक्र हे दोन ग्रह एकंदरीत वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे ठरतात. स्थानांचा जर आपण विचार केला तर कुंडलीमधलं लग्नस्थानाच्या समोरचं म्हणजेच सप्तम स्थान हे वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने प्रमुख आणि महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे विवाहाच्या दृष्टीने महत्वाचे घटक असतात चंद्र, शुक्र आणि सप्तम स्थान. सहसा हे 3 घटक कुंडलीमध्ये सुस्थितीत असतील तर विवाहाला निष्कारण उशीर होत नाही. पण विवाह विलंब करणारे घटक जर विचारात घ्यायचे झाले तर त्यातला प्रमुख घटक आहे तो म्हणजे शनी. शनीकडे ज्योतिषशास्त्रामध्ये कुठलीही घटना उशिरा घडवण्याचं, कुठल्याही कार्यामध्ये दिरंगाई, अडथळे किंवा उशीर निर्माण करण्याचं कार्य दिलेलं आहे. अतिशय मंदगती ग्रह असल्यामुळे कुठलीही गोष्ट घडायला तो बराच वेळ घेतो. अर्थातच मगाशी बघितलेल्या घटकांशी कुंडलीमध्ये जर शनीचा संबंध असेल तर विवाह आणि वैवाहिक जीवन सुरू होण्याच्या दृष्टीने उशीर होण्याची शक्यता असते. अर्थातच ज्योतिषशास्त्रामध्ये नैसर्गिक पापग्रह जे आहेत ते एखादी गोष्ट बऱ्याच वेळेला उशिरा देतात किंवा एखाद्या गोष्टीचं सुख उशिरा देतात. त्यामुळे शनीच्या जोडीने कित्येक वेळेला मंगळाचाही विचार करायला लागतो. पण अर्थातच दिरंगाईचा प्रमुख घटक हा शनी असतो. मग असे कुठले नियम तयार होतात की ज्याच्यामुळे विवाह उशिरा होईल हे आपण कुंडलीवरून सांगू शकतो? तर सगळ्यात पहिला नियम असा की कुंडलीमध्ये सप्तम स्थानाशी शनीचा कुठल्याही प्रकारे जर संबंध असेल तर लग्न उशिरा होण्याच्या दृष्टीने किंवा विवाह उशिरा होण्याच्या दृष्टीने ते पहिलं पाऊल पडतं. उदाहरणार्थ सप्तम स्थानातच शनी असेल किंवा सप्तम स्थानावर शनीची दृष्टी असेल किंवा सप्तमेश हा कुंडलीत शनीच्या संबंधात असेल तर विवाह उशिरा होऊ शकतो. संसाराचा कारकग्रह चंद्र हाही शनीच्या संबंधात असेल म्हणजेच चंद्र शनी युती असेल किंवा चंद्रावर शनीची दृष्टी असेल तरीही विवाह उशिरा होण्याची शक्यता असते. 75% कुंडल्यांमध्ये चंद्राचा किंवा शुक्राचा शनीची अंशात्मक कुयोग आढळून येतो ज्यांच्या कुंडलीमध्ये विवाह उशिरा झालेला दिसून येतो. शनी खालोखाल मंगळाचा विचार करायला लागतो. कुंडलीमध्ये सप्तम आणि अष्टम ही वैवाहिक जीवनाशी निगडीत स्थानं आहेत. या स्थानांमध्ये जर मंगळासारखा पापग्रह बसला असेल, खास करून तो स्वराशीत किंवा शुक्राच्या राशीत नसेल म्हणजेच मेष, वृश्चिक, वृषभ, तुळ या राशींमध्ये नसेल तर असा मंगळ वैवाहिक जीवन किंवा जोडीदाराशी संबंध हे उशिरा प्रस्थापित होण्याचे योग कुंडलीमध्ये दर्शवतो. त्यामुळे या 3 नियमांना प्रमुख महत्व द्यायला लागतं. त्याच्या जोडीला संसार किंवा विवाह जीवनाचा कारकग्रह शुक्र हा जर कुंडलीमध्ये निर्बली असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे बिघडला असेल, शनीच्या संबंधात असेल तर तो एक ऍडिशनल फॅक्टर ठरतो लग्न उशिरा होण्याच्या दृष्टीने. त्यामुळे यांपैकी जितके जास्तीत जास्त योग कुंडलीमध्ये ऑपरेट होत असतील तितका विवाह विलंबाने होण्याची शक्यता असते.
त्यात पहिले 2 नियम हे महत्वाचे. चंद्र आणि सप्तमस्थान जर बिघडले असतील शनीमुळे किंवा शनीच्या संबंधात असतील, तर निश्चितपणे विवाह उशीर होतो. फक्त ह्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे की शनी किंवा मंगळामुळे जर विलंब होत असेल, पण त्यांचीच दशा सुरू असेल, तर कित्येक वेळेला त्यांच्या दशेमध्ये मात्र योग्य वयामध्ये किंवा फार विलंब न होता लग्न ठरताना आपल्याला दिसून येतं. पण विलंब होतो, उशीर होतो म्हणजे नक्की कधी होतो? तर त्याचं एक महत्वाचं सूत्र तुम्हाला सांगतो, की शनीमुळे जर विलंबाचे योग कुंडलीमध्ये तयार होत असतील, तर साधारणतः शनीचं राशीचक्रातलं एक भ्रमण पूर्ण झाल्यावर म्हणजेच वय वर्ष 30 नंतर गाढ पुढे जाण्याची शक्यता असते. मंगळामुळे जर विलंब होत असतील, तर मंगळाचं वय आहे 28. 28 वय व्यक्तीचं पूर्ण झाल्यानंतर विवाहाच्या दृष्टीने पावलं पुढे पडण्याची शक्यता जास्त असते. अर्थातच 28 किंवा 30 वयानंतरच्या येणाऱ्या दशा, अंतर्दशा आणि गुरु, शनी इत्यादी ग्रहांची गोचर भ्रमण विचारात घेऊन आपल्याला पुढील अनुकूल काळ काढून देता येऊ शकतो. पण विलंब या कॉन्सेप्टला धरून एक अतिशय महत्वाची गोष्ट जी आपल्याकडे जनरली विद्यार्थ्यांना शिकवली जात नाही, ती या व्हिडिओ मार्फत मला सांगायची आहे. बऱ्याच जणांचा असा संभ्रम असतो की विलंब होणारे योग कुंडलीत असले की लग्न उशिरा होतं. पण वस्तुस्थिती जर तुम्ही पाहिलीत, अनेक लोकांची आयुष्य जर तुम्ही पाहिलीत, तर तुमच्या एक लक्षात येईल की कित्येक वेळेला विवाह विलंब करणारे योग कुंडलीमध्ये असतात, तरी लग्न लवकर झालेलं आपल्याला दिसून येतं. हे केव्हा होतं आणि ह्या केसमध्ये हे विलंबकारक ग्रह नक्की कार्य कसं करतात हे आपण पाहूया. विलंब होणारे योग जरी कुंडलीमध्ये असतील, शनी मंगळामुळे वगैरे आलेले, तरी सुद्धा कुंडलीमध्ये जर शुक्र अतिशय बलवान असेल, खास करून तो कुठल्याही प्रकारे मंगळ, हर्षल किंवा राहूच्या संबंधामध्ये असेल, तर विवाह योग्य वयामध्ये होण्याची शक्यता असते. कारण शुक्राला त्यावेळेला बळ मिळतं, लग्नाच्या दृष्टीने तो खूप व्यक्तीला ओढून नेतो पुढे. पण कुंडलीमध्ये ज्या वेळेला विवाह विलंबाचे योग असतात, त्यावेळेला लग्न जरी लवकर झालं, तरी कित्येक वेळेला असं निदर्शनास येतं की संसार सुख प्रत्यक्षात सुरू व्हायला खूप उशीर लागतो. एक लक्षात घ्या, कुंडलीमध्ये विवाह उशिरा करण्याचे जे योग असतात, ते खऱ्या अर्थाने संसार सुख उशिरा सुरू होण्याचे योग असतात. संसार सुख उशिरा मिळण्याचे योग असतात. लक्षात घ्या, विवाह किंवा लग्न म्हणजे वेडिंग या अर्थाने जर आपण पाहिलं, तर ती आयुष्यातली एक घटना आहे की आयुष्यात लग्न होण्याच्या दृष्टीने एक जोडीदार समोर आला आणि एक दिवस ठरवून या दोघांनी संसार सुरू होण्याची आशा ठेवून लग्न केलं. पण ज्या दिवशी आपण लग्न करतो, त्याच दिवशी तुमचं खऱ्या अर्थाने संसार सुख तुम्हाला लाभायला सुरुवात होते का? असं होत नाही. कुंडलीमध्ये ज्या वेळेला विवाह दिरंगाईने होण्याचे, विलंबाने होण्याचे, उशिरा होण्याचे योग असतात आणि इतर काही घटकांमुळे, मग ते शुक्र बलवान असल्यामुळे असो, सामाजिक दडपणामुळे विवाह लवकर करण्याचा निर्णय घेतलेला असो किंवा कौटुंबिक दडपणामुळे असो, लग्न जरी लवकर झालं, तरी अशा व्यक्तीच्या नशिबामध्ये संसार सुख खूप उशिरा मिळताना आढळतं. कित्येक जोडपी आपण असं बघतो की लग्न झाल्यानंतर काही वर्ष दोघांच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल सहन करायला लागतं, खूप संघर्ष करायला लागतो. मग कदाचित दोघेही पुढच्या शिक्षणामध्ये गुंतलेले असतात, कदाचित व्यावसायिक पातळीवर त्यांना त्रास जास्ती फोकस करायला लागलेलं असतं, कदाचित ट्रान्सफर्समुळे किंवा बदल्यांमुळे एक जण दुसऱ्यापेक्षा वेगळ्या शहरांमध्ये राहिलेला असतो, कदाचित कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या आलेल्या असतात, कारण काही असतील. पण खऱ्या अर्थाने दोघांचा संसार ज्याला म्हणतो, तो सहज आणि सोप्या प्रकारे सुरू होताना दिसत नाही, त्याला वेळ लागतो. इथे हे विलंबाचे ग्रह कार्यरत होतात आणि म्हणून विवाह विलंब होण्याचे योग हे खऱ्या अर्थाने संसार सुख उशिरा मिळण्याचे योग असतात. उशिरा याचा अर्थ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वयवर्ष 30 किंवा 28 नंतरचा येणारा काळ. आणि आपल्याकडे ज्या वेळेला पालक येतात पाल्यांची पत्रिका घेऊन, मुलामुलींची पत्रिका घेऊन, आणि मुलामुलींच्या पत्रिकेमध्ये ज्या वेळेला वैवाहिक जीवन किंवा संसार सुख असं उशिरा होण्याचे योग असतील, तर त्याची कल्पना पालकांना द्यावी लागते. आणि ज्या वेळेला मुलगा किंवा मुलगी अतिशय कमी वय म्हणजे 21-22 वयाचे असतानाच त्यांचे पालक त्यांच्या कुंडल्या विवाहाच्या दृष्टीने घेऊन येतात, तेव्हा तर त्यांना निश्चितपणे सांगायला लागतं की ठीक आहे, तुम्ही प्रयत्न आतापासून करताय, पण तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये संसार सुख उपभोगण्याचे योग मात्र खूप उशिरा आहेत. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, पण घाई करू नका. या केसमध्ये दुसरी शक्यता अशी असते ना, की बऱ्याच वेळेला असे पालक खूप आधीपासून समोरच्यांच्या पत्रिका बघायला लागतात मॅच मेकिंगच्या दृष्टीने, पण चांगली स्थळच येत नाहीत. कित्येक वेळेला आपण होकार देतो, त्या स्थळाकडनं समोरून नकार येतो. कारण अर्थातच विलंबाचे योग असल्यानंतर विवाहाच्या दृष्टीने काळ अनुकूल आलेला नसतो.
त्यामुळे विवाह जुळण्याची घटना पुढे ढकलली जाते. ह्या केसमध्ये होतं कसं, की त्या मुलांच्या किंवा मुलीच्या मनावर दडपण यायला लागतं, की अरे इतके वर्ष प्रयत्न करतोय पण माझं लग्नच ठरत नाही. का ठरत नाही? तर माझ्यातच काही कमी आहे का? माझ्यातच काही दोष आहे का? आणि मग त्यातून सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स किंवा क्वेश्चन मार्क्स तयार होतात. आणि म्हणून ज्यावेळेला विवाह अतिविलंब होण्याचे योग कुंडलीमध्ये असतात, त्यावेळेला पालकांना याची कल्पना द्यावी लागते, की अट्टहासाने तुम्ही लवकर प्रयत्न करू नका किंवा केलेच तरी जाणीव ठेवा मनामध्ये, की कदाचित विलंब होऊ शकतो, त्यामुळे दडपण घ्यायचं नाहीये आपल्याला. आता यापुढे ज्यांच्या नशिबामध्ये अनफॉर्च्युनेटली खूप विलंब झालेला आहे, अशांच्या काही पत्रिका आपण पाहू. म्हणजे त्यात तुम्हाला कुंडलीमध्ये हे योग लावायचे कसे ते बघता येईल. ही एक अतिविलंब झालेल्या व्यक्तीची कुंडली आहे. 8 जून 1971 चा जन्म आहे. अगदी आयडियल अशी कुंडली आहे. तुम्ही जर बघाल, वृषभ लग्नाची पत्रिका आहे. वृषभ लग्नाचा शनी, शुक्र, रवी आणि बुध म्हणजे सगळे योगकारक ग्रह लग्नस्थानामध्ये एकवटलेले आहेत. पण हे अर्थातच राजयोगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला, तर कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये चंद्र आणि गुरु हे दोन नैसर्गिक शुभग्रह आहेत. पण नीट बारकाईने जर तुम्ही पाहिलं, तर संसार सुख सुरू करणारा चंद्र हा या कुंडलीमध्ये नीच राशीचा आहे सप्तम स्थानामध्ये. त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा, की या चंद्रावर आणि सप्तम स्थानावर लग्नस्थानातल्या शनीची दृष्टी आहे. चंद्राच्याही सप्तम स्थानामध्ये शनी येतो. त्यामुळे सप्तम स्थानाशी शनीचा घनिष्ठ संबंध या कुंडलीमध्ये प्रस्थापित होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह शुक्र जरी स्वराशीत असला तरी तो शनीच्या युतीत आहे आणि चंद्राच्या सप्तमात ही शुक्र शनी युती आहे. आणि त्यामुळे सप्तम स्थान, चंद्र आणि शुक्र या तीनही घटकांशी शनीचा संबंध आल्यामुळे अर्थातच दिरंगाई किंवा विलंब होण्याचे या कुंडलीमध्ये निर्माण होतात. स्थिर राशींमध्ये हे ग्रह असल्यामुळे अधिक विलंब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या जातकाच्या आयुष्यामध्ये अतिशय विलंब त्याला सहन करावा लागला वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने. दुसरी कुंडली आपण पाहिली तर 10 नोव्हेंबर 1981 चा जन्म असलेला हा पुरुष आहे. 2019 साली यांचं लग्न झालं. वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. या कुंडलीमध्ये जर तुम्ही नीट पाहाल तर चंद्र शनी प्रतियोग आहे. अर्थातच चंद्राच्या सप्तम स्थानामध्ये शनी येतो आणि चंद्रावर शनीची दृष्टी येते. त्यामुळे संसार सुखाच्या दृष्टीने विचारात घेता चंद्र हा शनीच्या प्रभावाखाली जातो पूर्णतः. दुसरा महत्वाचा फॅक्टर असा आहे की विवाहाचा कारकग्रह शुक्र हा या कुंडलीमध्ये सप्तमेशच आहे आणि असा सप्तमेश शुक्र धनस्थानामध्ये, गृहस्थानामध्ये, कुटुंबस्थानामध्ये धनु या शत्रू राशीमध्ये आहे. मूळ या क्रूर नक्षत्रात तर आहेच, म्हणजे राशीगत निर्बली आहेच. पण शुक्राचा राशी स्वामी ज्याला डिस्पोजिटर म्हणतात गुरु, तोही तूळ या शत्रू राशीमध्ये आणि 12व्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने शुक्र हा निर्बली आहे. अशा पार्श्वभूमीवर चंद्रावर शनीची अंशात्मक दृष्टी आहे. शनी चंद्राच्या सप्तमामध्ये आहे. अर्थातच विवाह विलंबाने होण्याचे योग आहेत जे यांच्या नशिबी आलेले आहेत. आशा करतो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नवं काही मिळालेलं असेल. विवाह योग्य वयात होण्याच्या दृष्टीने काही उपाय असतील तर ते मी पुढील व्हिडिओमधून मांडायचा प्रयत्न करेन. विवाहाच्या दृष्टीने इतर काही विषय, उदाहरणार्थ आंतरजातीय विवाहाचे योग कुठले असतात तेही मी एखाद्या व्हिडिओमधून आणायचा प्रयत्न करेन. आशा करतो माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नवं काही मिळत असेल. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि इतरांशी व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा, म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा असतील, तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्याही माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल. नवीन व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार.